नाल्याच्या प्रवाहात वाहून गेलेल्या इसमाचा 10 तासांनंतर आढळला मृतदेह। अकोला जिल्ह्यात सलग 2 दिवस पाऊस पडला, पण त्याचे नुकसान मात्र आजपर्यंत सहन करावे लागत आहे। मोरगाव भाकरे येथे घर पडून एका वृद्धाचा मृत्यू झाला, तर आज सकाळच्या सुमारास बोरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सांगळूद येथे अंदाजे 50 वर्षीय वृद्ध नाल्याच्या पुरात वाहून गेला। 10 तासाच्या अथक परिश्रमानंतर या इसमाचा मृतदेह शोधण्यात बचाव पथकाला यश आले। आज दुपारी पोलीस बोरगाव मंजू येथे सांगळूद येथील राजेंद्र उत्तम आठवले याचे काही नातेवाईक पोलिसांना आले व त्यांनी सांगितलं की राजेंद्र हा पाय घसरून सांगळूद येथील लोणार नदीमध्ये पडला व तो दिसून येत नाही आहे। अशी माहिती मिळाल्यावरून आम्ही तात्काळ त्याची दखल घेऊन कुरुमखेड येथील वीर भगतसिंग आपत्कालीन बचाव पथक यांना तात्काळ पाचारण केलं व आम्ही स्टाफसह या ठिकाणी आलो आणि वीर भगतसिंग आपत्कालीन बचाव पथकाच्या मदतीने त्या सर्व टीमने या लोणार नदीमध्ये त्या राजेंद्रचा शोध घेतला। शोध घेत असताना पथक जवळपास ज्या ठिकाणी तो पाय घसरून पडला तिथून अंदाजे 2 किलोमीटर पर्यंत त्याचा शोध घेतला असता तो 2 किलोमीटरच्या पुढे मृत अवस्थेमध्ये मिळून आलेला आहे। त्यांना आम्ही बाहेर काढलेला आहे व आता पुढील कारवाई आमची पोलीस कारवाई सुरू आहे।